माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आले. पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. संतप्त नागरिकांनी पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरला होता. मात्र आता या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळाले. संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून आपले अपहरण झाले नसल्याचा दावा तिने व्हिडिओमधून केलाय. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडिओ जबरदस्तीने तयार करण्यात आल्याचा आरोप केलाय. मंगळवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली येथील 21 वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घराकडे जात होती. यावेळी एका 4 चाकी वाहनातून आलेल्या झहीर शेख आणि अयान शेख या 2 तरुणांनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुणीची आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले, अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणीच्या व्हिडिओवर शंका उपस्थित केली आहे. हा व्हिडिओ तरुणीकडून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला असावा असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय. मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलेलं होतं. 2-4 दिवसात लग्न होणार होतं. अशा परिस्थितीत जबरदस्तीनं मुलीचं अपहरण केलं गेलं आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. मुलीचा जबरदस्तीनं व्हिडिओ तयार करून तो पोलीस अधिकारी त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जातोय. मी आता मुलीचे भाऊ, मुलीचे मामा, मुलीचे चुलते यांच्याशी चर्चा केलेली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचं लग्न ठरलं होतं. मुलीचं लग्न पुढच्या 2-4 दिवसामध्ये होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीनं या मुलीचं अपहरण केलेलं आहे आणि म्हणून मी आज भिगवणला आलोय. भिगवण पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि हिंदू समाज सर्व संतापलेला आहे. तो एकत्रित आलेला आहे आणि हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. बाकीची सविस्तर चर्चा पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांच्या सोबत करून मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन. व्हिडिओ जर त्यांच्यापाशी येत असेल, अधिकाऱ्यांपाशी येत असेल, तर त्यांना सापडत का नाही येत? मी आता तोच विषय ऍडिशनल एसपींना व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मी फोन केला होता की हा व्हिडिओ आला कुठून. त्यांनी म्हटलं की वेगळं ऍप त्यांनी वापरलंय, त्याच्याची लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना व्हिडिओ पाठवलं, नंतर घरच्यांना व्हिडिओ पाठवलं. म्हणजे त्यांचं धाडस वाढलेलं आहे किंवा त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे, या मुलाला वाचवण्याचा कुणीतरी प्रयत्न करतोय असा त्याचा अर्थ होतोय. त्याचे चुलते इथले गुंड आहेत. प्रचंड त्याची दहशत आहे. त्याच्यावरती अनेक गुन्हे आहेत. मागे हिंदू मुलींच्या अपहरणामध्ये पण तो आरोपी होता. काही महाराजांना मारहाण केलेली आहे. इथल्या मंदिरामध्ये ते कब्जा घेत आहेत. मंदिरातल्या मूर्त्यांची मोडतोड केलेली आहे. मग हे कसं काय असं होतंय? इतके दिवस का गप्प आहे पोलीस प्रशासन? वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये तो आरोपी आहे. माझ्याकडे लिस्ट आहे. इतक्या गुन्ह्यात जर तो आरोपी असेल तर त्याच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई का नाही झाली? हे सगळे विषय मी आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व लोकांशी बोलून आपल्या समोर मांडणार आहे. मंगळवारी रात्री भिगवण परिसरातून एका मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार समोर आली होती. या घटनेनंतर पडळकर यांनी पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना त्यांनी सांगितलं की संबंधित मुलगी डी फार्मसीचे शिक्षण घेतलेली सुशिक्षित तरुणी आहे, तर ज्याने तिचे अपहरण केले तो मुलगा चोऱ्या करणारा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. विशेष म्हणजे या मुलीचे येत्या 22 तारखेला लग्न होणार होते. अवघ्या 2-4 दिवसांवर लग्न आले असताना तिचे अपहरण केले गेले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे पडळकर यांनी नमूद केले. या प्रकरणातील मुख्य आरोपी अझर याच्यावर अद्याप ठोस कारवाई का झाली नाही, असा सवाल करत पडळकर यांनी संताप व्यक्त केला. त्याने एका पोलीस अधिकाऱ्यावरही हात टाकला होता, तरीही तो मोकाट कसा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या अझरवर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पोलिसांनी आमची मुलगी सुरक्षितपणे परत आणून द्यावी,
तिने तिच्या आईशी आणि आजीशी बोलणे करून द्यावे तरच सत्य समोर येईल असेही त्यांनी ठणकावून सांगितले. मुलीवर जबरदस्ती करून हा व्हिडिओ बनवला गेला असून तो पोलीस आणि नातेवाईकांना पाठवून दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय. व्हिडिओमध्ये पाहिल्यास त्या मुलीची टिकली गायब असल्याचे दिसते. यावरूनच दबावाचा प्रकार स्पष्ट होतो असेही ते म्हणाले. जोपर्यंत मुलगी प्रत्यक्षात समोर येत नाही तोपर्यंत हे प्रकरण थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.